निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज की प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवण्याची विनंती करतो। त्याला त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असेल काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। त्यानंतर केस दाखल झाला। मित्रांनो, या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात, पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर 5 आरोप करण्यात आलेले आहेत। या संदर्भात संगमनेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला, संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली, काचा फोडण्यात आल्या। त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला, संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही, काही वादग्रस्त बोलला नाही, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही। या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला, छाचा प्रयत्न केला। 5वा आरोप झाला, कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला। आपण या 5वी आरोप जे आहेत ते विस्ताराने याचं सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत। संग्राम भंडारेच्या गाडीचं खरंच हल्ला झाला का? FRI मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे MH14 GS 2856, या 2856 नंबर मध्येच तुम्हाला सांगतो मर्म आहे। गाडीचा नंबर 2856 म्हणजे हा 56 नाखऱ्याचा डबल दोषी बोलणारा माणूस आहे। याच्यावरूनच आपल्याला कळतं। आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत। पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता, कुठूनही मिळू शकता। निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ॲडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे। आम्ही मागील 5 दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले। 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो। हे 16 तारखेला घटना आहे, ही 10 तारखेचं फुटेज आहे आपल्या टोल नाक्याचं। 10 तारखेला रात्री 1 वाजता कशाला MH17 GS 2856 संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोल नाक्यावर रात्री 1 वाजता होती। आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते। 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती। 11 तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल। संगमनेरला आली। त्यानंतर 11/8/25 रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतंय ती गाडी फुटलेली आहे की नाही। सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे। बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय। बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलोखा या ठिकाणी मी करून दाखवतो। 11 ऑगस्ट रोजी हिवरगाव पावसाळ्यात टोल नाक्यावर हे फुटेज आहे। स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा। महाराज कशाला म्हणतात रे? नथुरामची औलाद। बघा हे फुटेज दिसती का गाडी तुम्हाला? 11 वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे। हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे। परत कशी जाते? परत जाते पुढे जाते ना, परत जाते परत या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो। सॉरी आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पाईक आहे त्यामुळे आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही। 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी फुटेज दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब। कोणची गाडी आहे? कोणतरी शेतकरी अधिकाऱ्याची आहे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे।
कृषी खात्यातला अधिकारी हो. तो घेऊन आलाय. या 16 तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा. आरोप काय केलाय? महाराजांची गाडी फोडली. महाराज कोणत्या गाडीतून आलेले 16 तारखेला या फुटेज मध्ये कंप्लेंट तुम्हाला दिसतंय. त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा. बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून. दिसलाय तुम्हाला 16 तारखेचा फुटेज. सुपारी बहादर महाराज. ओके हो. त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो 11 तारखेचा फुटेज दाखव. 11 तारखेचा 11 तारखेचा झाला. आता 17 तारखेचा एक फुटेज बघा. त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे. हे बाई बघितलं ना. हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज. हे बा नंतर 2856 गाडी आहे मागून. फुटलेली गाडी ती पहिलीच होती. ती आता तशीच दिसते. मग आपण कुठं हल्ले केले का? आपण हल्लेखोर आहोत का? आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो. खरा हिंदुत्वात आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. 17 तारखेला दुसऱ्या दिवशीची कीर्तनानंतर कीर्तनात 17 तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही. ही गाडी 10 तारखेला 11 तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही. ही गाडी होती कुठं? 17 तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी जाताना दिसते. अगोदरच आणून ठेवली होती, लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं. हे ठरलेलं होतं. याच्यावर सगळं क्लिअर कट फुटेज मध्ये दिसतंय. या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल. हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होतं. संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा, संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं. हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला. संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होतं. मुद्दा राहिलाय डॉक्टर कोलेंचा की असं आहे की ही अशी गाडी गेली परंतु त्यानंतर जेव्हा कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले. हे लक्षात घ्या. हो तिचा ऍक्सिडेंट झालेला होता तिचा. नाही परत आणखी फोडली. हो हो केस करण्याकरता. चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पहा. दुसरा आरोप झालाय. ही पहा आता त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर. हे 10 तारखेला असंच होतं, 11 तारखेला असंच होतं, 17 तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही, काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही. या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीने प्रेरित असतं. एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं. पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर काय बोलला ते बघा. जर कोण म्हटला की देशात फार मोठा नेगेटिव्ह सेट केला, कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म, फुलेवाडीच्या कीर्तनातलं ये कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बाबा का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून तेव्हा हे वाक्य आपल्याला सर्व धर्म समभाव याला या ठिकाणी सर्व संतांनी दिलेलं आहे, समाज सुधारकांनी दिलेलं आहे, महात्मा गांधींनी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे. बोलायचा अधिकार कोणालाही नाही या विषयावर. ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म समभाव
असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही. या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा, असं आज सकाळचं वाक्य आहे त्याचं मीडियामधलं. तेव्हा असा अधिकार घटनेत येत नाही. घटनेची एक चौकट असते, त्या चौकटीतच आपल्याला बोलता येतं, घटनेविरुद्ध बोलता येत नाही. आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही. आता ते सोडून द्या. त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं की मी तुमच्यावर नथुराम होईल. हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वाकरता विचाराकरता मरायची तयारी असलेले आपण आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. कीर्तनात काय घडलं ते दाखवा. जेव्हा कोणी या नारळाच्या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही. हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात, कीर्तनस्थळी येतात, तेव्हा एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय, त्याच्या पाया पडतोय. यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर. तेव्हा याचं असं आहे, कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना, एखादं आपलं मूल उभं राहिलंय, आई आली तरी तो पाय पडायचं नाही आईच्या, असं आहे. कारण ती गादी वेगळी. हा गादी त्याच्या उतरला त्या नारदाच्या गादीहून आणि पाया पडतोय. बघा 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 हा मनुवादी. बघितलं का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बघितलं. त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला. आणि सर्वात महत्वाचं बघा, महाराजांच्या गळ्यात विना आहे. विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का? धर्माचा अपमान करणारे हे महाराज आहे का? तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे. परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे, कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे. आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे. सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय. स्लो मध्ये कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बाबा, का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून बघा तो भंडारेची कृती बघा. याची माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे, याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे. अरे विना गळ्यात असताना पाया पडायचं आणि त्यानं ताट उभं राहायचं पुढच्याना, हे का बरोबर आहे काय? बसण्याची सोय करतोय, बसण्याची. हा सांगतो मी राजकारण करत नाही. अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंड आहे का? शेंड तर तुम्ही आहात. हिंदुत्व हे पाकिटावर चालतो कार्यक्रम, नाटक आहे नाटक. या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला. मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया. 9:30 वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा. 9:30 वाजताचा प्रसंग दाखवा. आपण घराला सोडायचं. कोण म्हटलं? कोण म्हटलं? किती वाजले? 11 पर्यंत जाऊन का तुला मोक्ष देणार? 11 धमकी देतोय हा. समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. तुला तेच सांगतोय, 11ला तुला मोक्ष नाही भेटला ना तू कंप्लीटच करणार. जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना. तर तो म्हणे अरे तू कोण रे?
तुला 11 वाजता मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय करतो? मारतो. आणि सर असं सांगण्यात आलं होतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो, औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला. बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे. गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे, डोळे विघडून बघ 10 वाजता तू काय राडा केलाय तो. बघा दाखवा तो स्क्रीनवर. आता पुढे तो सांगतो, जो भाऊ म्हटला अभंगावर बोला, त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका ना, कीर्तन मी करणार आहे, फक्त अभंग पाठ नाही, कीर्तन तुम्ही नका करू. बघा मला फक्त सांगा, अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही, एवढंच उत्तर द्या. आता कीर्तन करू नका. सुरुवात अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता. तो निलेश गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं. हे ठरलं उठवण्यात आलं, घालायचं ठरलेलं आहे. कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसलं. तुझा अभंग पाठ आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे, माझा अभंग पाठाशी कशाला बसला असतो, मी कीर्तन केलं. तो श्रोता म्हणून बसलेला आहे. तर असं म्हणल्यावर हा काय म्हटला, ते काय त्याला सायको म्हणजे हा वेड लागलेला पोर आहे असं म्हटलं. मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही, हे खरं आहे, लोक उठून जायला लागले. याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. महाराज नंतर कसा गेला गाडी दाखवा. या फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो, त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला, पण 10 वाजता मुद्दा मरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता. एखाद्याला टार्गेट करायचं, स्वतः त्याला उभं केलं, तो उभा राहिला, त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेज मध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेज मध्ये मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्ही सर्व बघितलं. जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही, त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये, तू सायको आहे. ही भाषा का या महाराजांची. त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी. आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चपला उठून जातोय, बरोबर. हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे. ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे. हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल. बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं आहे. हा परत दाखवा. आणि फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले. ऐकू दे त्यांना सगळ्यांना. अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. बस त्याला मारायला जाताना दिसतंय तुम्ही पहा. ते टार्गेट बसले होते ते. कळालं ना तुम्हाला. वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का? कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती? अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा, तो कोणत्या मातीत सांगायचा. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही, यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे. अरे हिंदुत्ववादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला, जरी मी बाळासाहेब थोरातांचा पाईक आहे तरी. कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे. त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहाता. हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक,
लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा. तर बघताय काय, आजच संपर्क करा. डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्कासाठी क्रमांक आहे 94206367336 किंवा 8208 423324.